राऊतांनी मोदीजींची तुलना जी आहे ती औरंगजेबाशी केली आज बोलताना। संजय राऊत कोण आहेत? तुम्ही संजय राऊत सारख्या माणसाबद्दल मला तुम्ही प्रतिक्रिया विचारता, माझी तर काय प्रतिमा ठेवा। सर हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर झाली आहे का? खासदार नवनीत राणांच्या उमेदवारीवर भाजपमध्ये त्या प्रवेश करतील नवनीत राणा असं बोललं जातं। रवी राणांनी देखील या आठवड्यात दोनदा तुमची भेट घेतली, आजही भेट घेतली। असं आहे की अमरावतीची जी जागा आहे ही भारतीय जनता पक्ष लढेल। जो उमेदवार असेल तो भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढेल। नवनीत राणा तिथल्या सिटिंग खासदार आहेत। नवनीत राणा पूर्ण 5 वर्ष भारतीय जनता पक्षासोबत राहिले आहेत। त्यांनी 5ही वर्ष लोकसभेमध्ये अतिशय ताकदीने भाजपची आणि मोदीजींची बाजू मांडलेली आहे। पण शेवटी अंतिम निर्णय आमचं पार्लमेंटरी बोर्ड किंवा आमची इलेक्शन कमिटी आहे ती घेते। त्याबद्दल यापेक्षा अधिक मी काही सांगू शकतो नाही। हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर झाली आहे का सुरू केलेला? हर्षवर्धन पाटलांनी प्रचार सुरू केलेला आहे, शिवसेनेचा गड आहे असं ते म्हणतायत। असं आहे की शेवटी जिथे भाजपला सीट सुटेल तिथे महायुतीने भाजपचं काम करायचं आहे, जिथे शिवसेनेला सुटेल तिथे आम्ही त्यांचं काम करायचं आहे, जिथे राष्ट्रवादीला सुटेल तिथे आम्ही दोघांनी त्यांचं काम करायचं आहे। हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर झाली आहे? त्यांची नाराजी नव्हती, त्यांचे काही प्रश्न नक्कीच होते। कारण एवढे वर्ष जेव्हा अमोरासमोर लढतो त्यावेळी निश्चित त्यांचे काही प्रश्न असतात। ते प्रश्न सोडवण्याचं मी पूर्ण आश्वासन दिलं आहे। त्यातल्या काही अडचणी आम्ही सोडवलेल्याही आहेत। मला पूर्ण विश्वास आहे, कारण हर्षवर्धन पाटील जेव्हापासनं भारतीय जनता पक्षामध्ये आले आहेत त्यांनी सातत्याने भारतीय जनता पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पक्षाच्या प्रती समर्पित भावनेने ते त्या ठिकाणी काम करतात आणि त्यांच्यासारखं नेतृत्व हे मोठं झालं पाहिजे, भारतीय जनता पक्षाची जबाबदारी आहे। म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की मला पूर्ण विश्वास आहे, पूर्ण ताकदीने हर्षवर्धन पाटील हे आमच्या महायुतीच्या उमेदवाराचं काम करतात।